नाहीये. तुम्हाला जे सिद्ध करायचं होतं ते केलं. तुमचा चुकीचा जरी असला तरी तो बरोबर आहे हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे. आरोपीचं समर्थन करून आरोपीला पाठिंबा देऊन हे सिद्ध झाले. त्यामुळे आता त्यावर बोलायची इच्छा नाही आमची नाही, महाराष्ट्राची पण नाही. यातून सिद्ध झालं तुमचं लेकरू किती घाण असलं, किती खुणं छेडछाडी बलात्कार करीत असलं तरी ते तुमच्यासाठी चांगलं आहे. पण दुसऱ्याचं लेकरू मेलं याचं दुःख नाही, तुम्हाला आनंद आहे हे तुम्ही सिद्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे पाठिंबा दे नाही तर नको देऊ. तुम्ही किती भक्का मारली तर दुसरी बाजूला पक्की भाऊ ते दिवस गेले. दुसरी बाजूला पक्की आहे. फक्त नको वाटतंय हो द्या शांततेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात तर ते घेऱ्यात अडकले होते. आता ते संतोष भैया देशमुखांच्या संदर्भातला विषय मी आज प्रथम नाव घेतोय. अजितदादा पवार आणि फडणवीस साहेब जर ह्यो बाहेर राहून येणे जर असे पुरावे नष्ट केले आरोपी सांभाळायला, ह्यो पुरावे नष्ट करतोय अशी आम्हाला शंका येते धनंजय मुंडे, तर जबाबदार तुम्ही दोघं राहणार आहे. अजितदादांवरती जी आज तरुण पोरांची जी फळी आहे ही थोडी मानायला लागली थोडी, तर ही पुरी फळी अजितदादांच्या विरोधात जाणार आहे. कारण आरोपी लपवायला सुद्धा धनंजय मुंडे जबाबदार आहे. तोच लपवतोय अशी शंका आहे. खून करायला त्यानेच पाठवलंय, खंडणी मागायला सुद्धा त्यानेच पाठवलंय धनंजय मुंडेनेच. आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांना मोबाईल सापडत नाही. त्या एकाने कोणातरी घरी ठेवला, फेकून काय दिला घरून ठेवला असं पुढं तो एक आरोपी सापडत नाही. हे साखळी अटक करत नाहीत पूर्ण संघटित गुन्हेगारीची. याचा अर्थ असा दिसतोय की तो धनंजय मुंडे कुठंतरी एका अधिवेशनात अजितदादांसमोर बोलला की माझ्यावरती अजितदादाचे एवढे उपकार आहेत की माझ्या मेल्याच्या नंतर धूर जरी निघाला तरी त्या धुरातून उपकार फेटणार नाहीत. याचा अर्थ आम्हाला आता असा संशय यायला लागलाय अजितदादाला सुद्धा काही गोष्टी माहीत असून ते पाठराखण करतात की काय. आजपर्यंत आम्ही हा विषय काढला नाही, पण आता आम्हाला काढायची वेळ आली. त्याला नाविलाज म्हणजे तुम्ही पापी लोकांना पांघरून घालायचं काम अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी करू नये अजिबात. जर ह्या धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाच्या गैरवापर करून त्या पदाचा जर पुरावे नष्ट करण्याचं काम